नमस्कार बबलूदा. नमस्कार. बबलूदा, आज हिंदकेसरी पुसेगावचं मैदान म्हणजे मानाचं मैदान आणि या मैदानामध्ये तुम्ही घरचे 3 नंदी आणलेत. तर सांगा कसं काय नियोजन झालं आजचं? नियोजन हरण्याला सुरेश वाडकर म्हणून आहेत, खामगाव फलटणचे. त्यांचा ओम म्हणून आहे, तो संभाजीनगरचे आपले मित्रच आहेत लखनवाले. त्यांचा होता, तो त्यांनी खरेदी करून घेतलेला आहे आणि त्याच्याशी आपण पायरा, तो पण पायरा त्याने आपल्याला नाही मागितला, या कोणत्या लेनदेनमध्ये नाही केला. बैलाचा त्या पल बघून आपण स्वतः त्यांना कॉल केला आणि सांगितलं की मला हरण्यासाठी ओम पाहिजे. म्हणजे त्यांना कुठेशी तरी माझा फोन केला तर त्यांना यकीनसुद्धा नव्हता येत की खरोखर हरण्या आपल्याला पायरा मागेल का. पण मला एक विश्वास होता की तो खालून बैल आपल्या हरण्याला चांगल्यापैकी तल देऊन निघेल आणि चांगल्यापैकी गाडी गाठायला पाहिजे. तुम्ही ओमला कधी पलताना बघितलं होतं का? ओमला पलताना बघितलं तर मी तिकडे संभाजीनगरलाच एक मैदान पलताना बघितलं तर लाईव्हला आपला टी व्हीला बसलो होतो तेव्हा. आणि आता मागच्या वेळेला वडकीच्या मैदानात पण चांगल्यापैकी पळाला, त्याच्यानंतर 9-12ला चांगल्यापैकी पळाला. तर असा पलताना बघितला तर पण आपल्या नजरेत आपण त्याला धरलेला होता आणि तो कुठेशी तरी आपण चांगल्या मैदानाला करू नियोजन. आणि आजच्या रानाच्या हिसाबात, आज ताकदीच्या बैलांच्या हिसाबात आपण त्याचे नियोजन केलं. म्हणजे आज कुठे एक नवीन चेहरा घेतला एक प्रकारे, काय सांगाल? हो, नवीन चेहराच. कारण कुठेशी तरी आता आपण हिंदकेसरी या मैदानाला झालेला आहे 1 नंबरचे मानकरी 2024ला सुरुवातीलाच. तर आज बोलू कुठेतरी नवीन चेहरा आपल्या साथमध्ये पाळाला तर ती चर्चा अलग असेल. घरनिकीच्या राजालाही शुभेच्छा असतील, कारण आपण त्याला एक मैदान आधी दोघं हरणे आणि राजाचा गुलाल करून घेतला 9-12च्या मैदानात, चांगल्यापैकी गाडी पळाली. पण आता कुठेशी तरी मागच्यासारखं आम्हाला त्या गाडीला अशी एवढी स्पीड आणि एवढी गतीने वाटली, म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की तुम्ही चांगल्या कोणत्या तरी नंदीत पळा, मी चांगल्या कोणत्या तरी नंदीत पळू, नवीन चेहऱ्यात पळू, पण चांगली गाडी दोघांची राहील या शुभेच्छा घेऊन आम्ही आज मैदानाला. बघा, आपण बघितलं की या मैदानामध्ये तुम्हाला गुलाल देखील लागले, कारण की या मैदानामध्ये प्रत्येकाला गुलाल हवा असतो आणि तो गुलाल तुमच्या माथ्याला लागलेला आहे, हरणे दिलाय. काय 1 नंबरचा गुलाल लागला त्यावेळेस तर मी भरपूरच भावूक झालो होतो, कारण मला साहिल प्रतिष्ठानचं नाव कुठेशी एक महाराष्ट्रभर जगभर करायचा होता. आणि ह्या मैदानाची एक अशी ख्याशी आहे की ह्या मैदानाचा हिंदकेसरी मान म्हणजे तो अख्ख्या भारतभरचा आहे. आणि या मैदानाला लय उत्सुकता असतो या लोकांची गाड्या पळवण्याची, आणि त्या ठिकाणी आपण 1 नंबरचे मानकरी. तर देवाने आपल्या सेवागिरी महाराजांनी जे पाहिजे होते ते सर्वस्व करून दिलेले आहे. आज हरण्याचा स्पीड कसा वाटला, काय सांगा? हरण्याचा स्पीड सुंदर लागला. दोन्ही गाड्यांना कोणताच एकामेकाला थांबवायची गरज नाही पडली आणि चांगल्यापैकी गाडी पळाली. आपण बघतो आता हा नवीन खरेदी केला जलवा आणि गुज्जर. आता ही गाडी आत्ताच पळून आणि म्हणत होते की ही गाडी चांगल्या गाडीला घासाघात झाली, काय सांगा? हो, चांगल्यापैकी चर्चा भरपूर झाली आज मैदानात. इथेशील उर्मिलाताईंचीच गाडी होती, चांगल्यापैकी गाडी पळणारी, नामचीन गाडी पळणारी. म्हणजे आज ती पण मोठी मोठी हिंदकेसरी पदक मिळवलेली दोन्ही बैले, घरचा साज होता. आणि आपलाही त्याच्यात घरचा साज गुज्जर आणि हरण्या, आपला जलवा चांगल्यापैकी टफ फाईट दिली. गाडी थोडीशी कुठेशी तरी 1 तासाला या केली, म्हणजे अशी जरा वायचल झाली, नाहीतर मग निकालात काहीतरी बदल असता. आणि ताईंची गाडी लागली त्याच्याबद्दल ताईंनाही शुभेच्छा, कारण हा बैलगाडी क्षेत्राचा खेळ आहे, हार जितेचा खेळ आहे. त्याच्यात आपले असते तर ताईने आपल्याला शुभेच्छा दिल्या असत्या. आज ताईची गाडी लागली, ताईला मग तुमच्या यूट्यूबच्या मार्फत आणि दोन्ही नंदींना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण बघतो ना, एवढ्या मोठ्या गाडीला घासाघात झाला की मालकाचं नाव देखील अजून उजेड येतो आणि वास्त्रात देखील चर्चा येतात, काय सांगाल? कारण पहिलाच मैदान खरेदी केल्याच्या नंतर आज घाटावरती जलवा पळवण्याचा, आणि एवढा सुंदर जलवा पळाला की चांगला. आणि 2 वेळा आता फक्त मी गुज्जरला पळवला, पण गुज्जरचा तर नांदच करायचा नाही, कारण कुठंतरी हरण्याच्या पावलावर पाऊल ठेवील एवढा विश्वास मला सुरुवातीलाच होता. आणि तो आज विश्वास माझा साध्य करू राहिला, तो म्हणजे माझा आपला गुज्जर. जलवा पण घेतला की जलवा करणं ती अपेक्षा ठेवली, कारण की तुम्ही म्हटले होते की जलवा आणि हरण्या दिसायला देखील सेम होते आणि आहेत, काय सांगाल? नाही, चांगल्यापैकी दोघांची चेहरा मोहरा एकसारखाच. काही लोकांनी मला कमेंटमध्ये पण सांगितलं की दादा एक छोटा हरण्याच आहे, आणि जलवाई एक चलाकच वासुर आहे. फक्त एवढाच की आता त्याला घडवण्याचा आपल्या हातात आहे आणि 1001% घडवण्याचा प्रयत्न करेल, कारण कुठेशी तरी आपली नजर फेल नाही. कारण आजच दिसून आलं लोकांना की एवढ्या मोठ्या गाडीला जर एखादा नवीन वासरू येऊन जर एवढा घासतंय तर तो त्याचं भविष्य कुठेशी तरी पुढच्या वेळेला चांगला असेल. आपण बघू शकतो की ही गाडी मुंबईला पळाली तर मुंबईला पण चांगली गाडी पळली, काय सांगा? मुंबईला आता घरचा साज आणि चांगल्यापैकी पळू, मुंबईचा एकच फेऱ्याचं नियोजन आणि मुंबईलाच पळू तर आपल्याला इकडेशीन पळवायला आनंद होईल, कारण गाडी अजून गटलेली नाही. म्हणजे जलवा आणि हा गुज्जर हे पळवण्याचा योग आज पहिलाच, तो पण हिंदकेसरीला प्रयत्न करत होतो, 1 फेरा पहिल्यांदा मारू आणि नंतर यांना आणू, पण ती वेळ पण आली नाही, कारण कुठंतरी खरेदी माझी लेट झाली आणि
माझ्या लेट दाराशी आल्यामुळे फेरा पण टाकायला नाही भेटला, त्याला खावटी खुराकी करायला नाही भेटला. पण इथून आता एक 15 दिवस त्याची तयारी जलवाची असेल. आपण बघू शकतो लेट पण थेट खरेदी केली, काय सांगाल? लेट पण थेट आता असं आहे की थोडासा हरण्याला पण कुठेशी तरी आरामाची गरज आहे हां आणि गुज्जरला उजव्या खांद्याच्या बैलाची गरज आहे. आता तसं बघलं तर गुज्जरी उजवा डावी आहे, जलवाई उजवा डावा आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीची कोणाला हात पसरवण्याची गरज लवकर येणार नाही. तर आपण बघतो ना कमेंट देखील त्या कमेंटवर काय सांगाल तुम्ही, काय संदेश द्या? ना कमेंटवाल्यांना काय त्यांच्या पद्धतीत ते कमेंट करतात, कोणाच्या चांगल्या करतात, कोणाच्या वाईट करतात. बरोबर. त्यांच्या कमेंटच्या बद्दल त्यांना शुभेच्छा. आपल्या कोणताही रागरोष नाही, कारण आपण आपल्या नंदीची आपण देखभाल रात्रंदिवस मेहनत करून करतो. आपल्या परिवारात करतात सर्वात. आज आम्ही 3-4 जण त्याच्या मागे लागलेले आहेत आणि एवढ्या लोकांचे चाहतेगिरी आहेत. आज आपल्याजवळ बाहेरचे घाटावले पण आपले कोणी फ्रेंड सर्कल आहेत, काही आपले नातेसंबंध आपण सर्व काही जमवलेले आहे, त्यांचा पण तेवढाच जीव आहे. त्याच्यामुळे कमेंटवाल्यांकडे लक्ष देण्याचा काही विषयच आपण ठेवत नाही. दादा आपण बघतो ना काही गाड्या मालक ना इंजेक्शन देऊन बोलवतात, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? नाही, इंजेक्शन पलवणं तर माझं म्हणणं की एक छोटासा समजाचा जर 10 ml त्याला मारत असाल नंदीला, तर त्याच्यातून 2 ml त्यांनी स्वतःनी पण घ्यावा आणि मग त्याची तडतड फडफड त्यांनी त्याची बघावी आणि मग पुढच्या वेळेला त्यांनी विचार करावा की आपल्याला नंदीला इंजेक्शन देणं योग्य आहे की नाही. ठीक आहे, कोणत्या गोष्टीला त्याला आजारपण असेल, काही असेल, डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन मारत असेल तर कोणती अडचण नाही. बरोबर. पण निव्वळ पलवण्यासाठी बोलला तर एक मुख्य जनावरती हा केलेला अत्याचार आहे आणि ते लास्टला त्या माणसाला ह्या जन्मात आणि तिथं समोरच त्याला भोगायला लागणार आहे. आपण बघतो ना हल्ली कॉम्पिटिशन चालले की स्वतः जिंकण्यासाठी काही पण करतात, काय सांगाल तुम्ही आता? मी तेच बोललो ना की 2 ml त्याने घ्यावा आणि त्याने कॉम्पिटिशनमध्ये उतरावा. तिथेशील तोही त्यात जसं इंजेक्शन मारल्यावर बैल पळतात तसा तोही स्वतः पळेल. कशाला बैलांची गरज ना कशाला ड्रायव्हरची गरज. बरोबर. त्याने स्वतःचं त्याच्यासाठी करावं. दादा ड्रायव्हर कोण गाडीवर? ड्रायव्हर आज सोमा ड्रायव्हर होता तडपचा. चांगल्यापैकी गाडी त्याला गुज्जर पण चांगल्यापैकी तो हाणता आणि हरण्या तर आता कंटिन्यू तोच आहे आणि चांगल्यापैकी एक बालू ड्रायव्हर असतं आपला मांडव्याचा, एक बारीक ड्रायव्हर असतं शेरसरत आहे. 3 ड्रायव्हर आपले हक्काचे आहेत, फोन करू तेव्हा येतात. आणि आज सोमाने सांगितलं की दादा मला हिंदकेसरीला बसायचं आहे. बोलू ठीक आहे. अजून एक स्वप्न बालूचे पुरे करायचे आहेत आम्हाला मांडव्याच्या, तेही करू. आटे आपला बारीक ड्रायव्हरचे तर झालेले आहेत, त्याच्यामुळं बघूया. दादा कधी आले होते इकडे मुंबईवरून? मी कालच आलो होतो 5 वाजता. मित्राच्या इथंच राहिलो. आप्पा काटकर म्हणून आहेत काटकरवाडीला. पहिल्यापासूनचे बैल नसल्यापासूनचे आपले संबंध आहेत, त्यांनी आपली व्यवस्था केलेली आहे आणि याच्या पहिले पण तोच करतो सर्व राहण्याची, जेवणा खावण्याची. त्याच्यामुळं इथं शेण बैल आल्याच्या नंतर असं कोणती दुरावा वाटत नाही. दादा आज वासरांनी मन जिंकलं का, काय सांगाल? माणूस वासरांनी मन जिंकलेलं आहे आणि अजून तो चाहत्यांचं पण मन जिंकील. फक्त थोडीशी वाट बघावं लागेल त्याच्या खुराकात बस. एक विषय हीच प्रार्थना करतो की जसं हरणे तुमचं नाव केलं तसं वासरांनी पण असंच नाव करो आणि इतकं वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.